आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2019 ते 20 सालासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केलेला आहे आणि महापालिकेच्या शिक्षण विभागानं तब्बल 2733 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे। आणि त्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला। 2019 ते 20 या वर्षासाठी तब्बल 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि कोणत्याही मंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन आल्याशिवाय येऊ नका असं अण्णा हजारे म्हणालेले आहेत। तसंच सत्ता बदल झाला तरी काही उपयोग नसून व्यवस्थेत बदल व्हायला हवा असं मत अण्णांनी व्यक्त केलंय। लोकपाल आंदोलनाच्या भाजपा काय आणि आप काय सर्वांनीच केवळ फायदा घेतला असं म्हणत अण्णांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। उपोषणावर ठाम असल्याचं अण्णांनी सांगितलंय। तसंच केंद्रातून पत्र घेऊन आले की वाचून पुढे ठरवणार असं देखील अण्णा म्हणाले। लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली। राज ठाकरेंनी अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी विनंती देखील केली। या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका। आज जे कोणी सत्तेवर आहेत ते अण्णांमुळे सत्तेवर आहेत असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलंय। अण्णांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदी सत्तेत आहेत। सत्तेत आल्यानंतर मोदींना लोकपालाचा विसर पडलाय, तर केजरीवाल यांनी इथे यायला हवं होतं असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। गंगा शुद्धीसाठी स्वामी ज्ञान स्वरूप हे 111 दिवस उपोषणास बसले, पण त्यांच्या उपोषणाची सरकारने दखल देखील घेतली नाही। शेवटी त्यांनी प्राणत्याग केला। मात्र अण्णा हजारेंनी प्राणत्याग करावा आणि राजकारण्यांना मुक्त करावे अशा अहंकारात कोणी असेल तर ते निर्घृण आणि अमानुष आहे। त्यामुळे अण्णांच्या जीवाशी खेळू नका असं सामनातून सरकारला सांगण्यात आलंय। तसंच अण्णांनी उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साथ घालत नव्या लढ्याचे रणशिंग फुंकावे ही विनंती सामनातून करण्यात आली आहे। तर सध्या अण्णांचे प्राण वाचवा आणि पुढचं पुढे पाहू असं आवाहन सामनातून करण्यात आलंय। अण्णांचा आम्ही सन्मान करतो। ज्या मुद्द्यावर त्यांचं उपोषण सुरू आहे त्याबाबत सरकार सकारात्मक आहे। तसंच पुढच्या काळातही आमचे प्रतिनिधी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतीलच असं एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे म्हणाले। अण्णांवर पैसे घेतल्याचा आरोप चुकीचा असून ते निस्वार्थीपणे जनतेची सेवा करतात आणि जनतेचा आवाज उपोषणाच्या माध्यमातून समोर आणतात असं रावसाहेब दानवे म्हणाले। डोंबिवलीतल्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते। अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णांच्या सहकाऱ्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी चर्चा केली। अण्णांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्यामुळे आता राज्यात सवर्णांना आरक्षण मिळणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांना सातारा दौऱ्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्र्यांसह 40,000 लोकांना मारण्याची धमकी या तरुणानं दिली होती। मुंबईतील आगरीपाडा परिसरातून पंकज कुंभारला ताब्यात घेण्यात आलंय। आधी स्वतःचं घर आणि कुटुंब सांभाळा मग देश सांभाळा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला। नागपूरमधील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। खासदार पूनम महाजन यांची शरद पवार, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर आक्षेपार्ह शब्दात त्यांनी टीका केली। मंथरा शकुनी आणि तैमूर यांच्याशी तुलना देखील केली। पुणतांब्या शेतकऱ्यांच्या लेखीचं अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास हे आंदोलन करण्यात येते आणि 7/12 कोरा, शेतमालाला हमी भाव, दुधाला 50 रुपये प्रति लिटर भाव अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। देता की जाता असा इशारा या आंदोलनातून सरकारला देण्यात आला। किसान क्रांतीच्या बॅनरखाली या आंदोलनाला सुरुवात झाली। निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या तिघींनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। पुण्याच्या मुंडव्यातील केशवनगर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेल बंद करण्यात आलंय। आज सकाळी या बिबट्याने एका 7 वर्षाच्या मुलाला पकडलं। त्याला वाचवण्यासाठी आलेल्या तिघांवरही या बिबट्याने हल्ला केला। या बिबट्याने 4 ते 5 जणांवर हल्ला केला होता। इमारतीच्या खोल डक्टमध्ये हा बिबट्या पडलेला होता। 7 वर्षाच्या मुलाला या बिबट्यानं पकडलं होतं आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी तिघांवर या बिबट्याने हल्ला केला। पुण्याच्या कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघ बागीराम आणि वाघीण रिद्दीच्या 4 बछड्यांचं नामकरण करण्यात आलं। यात 3 नर तर 1 मादी जातीचं हे बछडं आहे। 4 महिन्यांपूर्वी 4 गोंडस बछड्यांना या वाघिणीने जन्म दिला होता। गुरु, आकाश, पौर्णिमा आणि सार्थक अशी या बछड्यांची नावं असून महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत हा नामकरणाचा कार्यक्रम पार पडला। लवकरच पुणेकरांना या नव्या पाहुण्यांना पाहता येणार आहे।
परभणीत एका उंटाला त्रास देणाऱ्या एका व्यक्तीच्या जीवावर बेतलंय. उंटानं घेतलेल्या चाव्यानं 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. या उंटानं तरुणाचा चावा घेतल्यानं त्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी उंटाचा मालक आणि उंटाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अंबरनाथमधील पाणी प्रश्नाविरोधात शिवसेनेने पाणी हक्क मोर्चा काढलाय. अपुरा पाणी पुरवठा, अयोग्य वितरण, जलकुंभ रिकामे पडल्यानं कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे शिवसेनेसह नागरिकांनी एकत्र येत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भव्य मोर्चा काढलाय. प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीत मनसे रिक्षा चालकांविरोधात आक्रमक झालेली दिसते. गेल्या 4 दिवसात अनधिकृत रिक्षा चालकांना पोलिसांच्या हवाली केलं जातंय. गेल्या 4 दिवसांपासून मनसेने अनधिकृत रिक्षा स्टँडवर धडक मोहीम चालू केली आहे. रिक्षा स्टँडवर जाऊन मनसेनं रिक्षा चालकांचे बॅज, परवाने, कागदपत्र तपासलेत आणि यावेळी काहीही नसणाऱ्या रिक्षा चालकांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. काटाई नाका ते ऐरोली या 12 किलोमीटरच्या नव्या जोड रस्त्यासाठी सुमारे 2874 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. एमएमआरडीएकडून हा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे. या वृक्षतोडीचा प्रस्ताव ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलाय. राज्य वन विकास महामंडळाकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. नाशिक ते कल्याण पहिल्या लोकलचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. येत्या 10 दिवसात नाशिकहून ही लोकल सेवा सुरू होणार आहे आणि यासाठी कुर्ला स्थानकात सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नाशिक मुंबई लोकल सेवेचा हजारो प्रवाशांना फायदाच होणार आहे. नाशिक मुंबई धावणाऱ्या या ट्रेन मुंबईत दाखल झालेल्या आहेत आणि साधारणतः लोकलमध्ये 16 ब्रेक असतात. मात्र घाट मार्ग पाहता या लोकलमध्ये 32 ब्रेक असणार आहेत. तर घाट चढण्यासाठी अधिकची क्षमता, शक्ती आणि ब्रेकिंग पॉवर देखील देण्यात आली. नांदेडमधील हदगावचे माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आईने वांग्याची भाजी बनवून दिली नाही म्हणून दारुड्या मुलानं केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दारुड्याला अटक केली आहे. आईनं वांग्याची भाजी नाही दिली म्हणून मनात राग धरत मिलिंद हिंगेने आईला लाथाबुक्क्यानं मारहाण केली. त्यात तिच्या डोक्याला मार लागला आणि तिचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जालन्यात गोठ्याजवळील चाऱ्याच्या गंजीला आग लागली असून तिघांचा मृत्यू झालाय. भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात ही घटना घडली. मृतांमध्ये एका मुलीसह 2 मुलांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील पुरुष भागात आज 7 अजगरांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक केली आहे. कुरुस परिसरातील जंगलात 7 अजगर मारून ठेवले होते. सोलापूरच्या सोरे गावातील गजानन महाराज मंदिराला झालेल्या चोरीचा छडा लावण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी 2 चोरट्यांकडून तब्बल 3 किलो चांदीचे दागिने जप्त केलेले आहेत. चोरी करणारे हे चोरटे पुण्यातील असून 16 जानेवारीला सोरे गावात गजानन मंदिराचा दरवाजा उचकटून मूर्तीवरील चांदीची छत्री आणि पादुका लंपास केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम सोहळा घोटाळा जो आहे तो समोर आल्याने कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्यात आलंय. विद्यापीठ प्रशासन विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचं वेतन रोखलं गेलं आणि त्यामुळे कर्मचारी संघटना आता चांगल्याच आक्रमक झाल्यात. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत लाखो भाविकांनी हजेरी लावली आणि या भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची पालखी मोठ्या थाटात निघाली. येरकोट जय मल्हारच्या जयघोषात पालखीवर भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली. उधळणीनं देवाची जेजुरी जी आहे ती सोन्याची झाल्याचं दिसून आलं. येत्या 8 फेब्रुवारीला माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भजन, कीर्तन, शास्त्रीय संगीत, अथर्व शीर्ष पठण अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 5 ते 12 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात हे कार्यक्रम होणार आहेत. तर या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गाभाऱ्यातून श्रींचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी दुरूनच दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच दिवशी श्रींची महापूजा तसंच जन्मकीर्तन केलं जाणार आहे. तर बाप्पाची नगर प्रदक्षिणा म्हणजेच रथ शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहे. मुंबईतील गुलाबी पाहुणे रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगोंची संख्या आता 1,21,000 पर्यंत पोहोचली. यामध्ये लेसर फ्लेमिंगोंची संख्या वाढलेली असून ग्रेटर फ्लेमिंगोंची संख्या मात्र कमी झाली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जानेवारी 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलेली आहे. लातूरात एका टिप्परनं बाईकस्वारांना उडवलं. या अपघातात 3 मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय. अमरावतीत एका मिनी ट्रकला आग लागल्याची घटना घडली. यावेळी आगीचे लोळ उठले असताना मिनी ट्रक अग्निशमन वाहनापर्यंत नेण्याचा आगळावेगळा प्रकार पाहायला मिळालाय.
पालघर जिल्हा सध्या भूकंपाच्या दहशतीखाली असून डहाणू आणि तलासरी परिसरात नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं असून नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता एनडीआरएफची टीम पालघरमध्ये तैनात करण्यात आली। डहाणू तलासरी या भागात जवळपास 200 तंबू एकूण 42 ठिकाणी उभारण्याचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम युद्धपातळीवर सुरू आहे। तसंच आवश्यकतेनुसार आणखी तंबू मागवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलंय। पोटा पाण्यासाठी आखाती देशात जाणाऱ्या भारतीयांमध्ये कमालीची वाढ होत आहे। असेच नोकरीसाठी गेलेल्या एका भारतीयाचे दुबईत नशीब फळफळले आणि तो तब्बल 19 कोटींचा मालक बनलाय। दिल्लीत स्मॉगमुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि या फॉगमुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला तर अनेक विमानांची उड्डाणंही रद्द झालीत। अमेरिकेमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानं कडाक्याची थंडी पडली होती आणि त्यानंतर आता हळूहळू हा बर्फ वितळू लागला असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे नागरिकांची मात्र गैरसोय होते। रेल्वेचं असं म्हणणं आहे की जुलैतील आगामी पूर्ण बजेटमध्ये रेल्वेची भाडेवाढ होण्याची परवानगी दिली जावी। जर सरकारकडून रेल्वेचे भाडेवाढीचा पर्याय दिला नाही तर अन्य सरकारी विभागांप्रमाणे रेल्वेचा नफा तोटा पूर्णपणे अर्थ मंत्रालयाकडूनच पाहिला जावा। न्यूझीलंड विरुद्ध एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली। 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रस्तावित भारत दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय। हा सामना विशाखापट्टणमला हलवण्यात आला आणि या बदल्यात 27 तारखेला होणारा सामना बंगळुरूत खेळवला जाणार आहे। विंडीजने अँटिग्वा कसोटीत इंग्लंडला मात दिली आणि या सामन्यात विंडीजचा जलदगती गोलंदाज अल्झारी जोसेफ याच्या आईचं निधन झाल्याची बातमी समजली। मात्र हे दुःख विसरून त्याने खेळाप्रती दाखवलेल्या निष्ठेचं आता तोंड भरून कौतुक होतंय।